नमस्कार मैत्रिणींनो, पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः या तोरणपट्टीचा भाग 2 पाहणार आहोत. भाग 1 मध्ये आपण ओम स्वस्तिक आणि ओम पाहिलेले आहे. तर भाग 2 मध्ये आपण चैतन्य हे नाव पाहणार आहोत. ही एकूण मी 24 खांबाची तोरणपट्टी विणलेली आहे आणि याचं कलर कॉम्बिनेशन व्हाईट आणि चॉकलेटी केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार करू शकता. आतापर्यंत आपले एकूण 32 लाईन विणणं झालेले आहेत. आता आपल्याला लाईन 33ला सुरुवात करायची आहे. लाईन 33मध्ये आता खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे आपल्याला पहिले 9 खांब आपल्याला पांढरे घ्यायचे आहेत. 9 खांब टाकून घेते. 9 खांब टाकून झालेले 9वा खांब अर्धा घेतलेला आहे. आता परत आपल्याला हा चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे. आता हे बघू शकता, ह्या पद्धतीने आपण धागा जोडून घेणार आहोत. धागा जोडून घेतला. आता व्हाईट कलरचा धागा सोडून घ्यायचा आणि चॉकलेटी कलरचा आपल्याला जसा लागेल त्या पद्धतीने आपण असा ॲडजस्ट करायचा. त्या चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. आणि हा दुसरा अर्धा घ्यायचा. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 3 खांब टाकून घ्यायचे आहेत. तिसरा अर्धा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा. चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे. दुसरा अर्धा. आणि परत समोरचे जे राहिलेले 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला हे व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. ते 8 खांब मी टाकून घेते. आपले 8 खांब टाकून झालेले. आता लाईन 34मध्ये आता वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे आपल्याला परत 8 खांब व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. 8 खांब टाकून घेते. 8 खांब टाकून झालेले आहेत व्हाईट कलरचे. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. दुसरा अर्धा. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा. व्हाईट कलरचे 3 खांब टाकायचे. तिसरा. तिसरा अर्धा घ्यायचा आहे. परत आपल्याला चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे आहेत. परत आता समोरचे जे राहिलेले खांब आहेत ते खांब आपल्याला हे आपण जे चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकले आहेत त्या जागी आपल्याला 5 खांब टाकून घ्यायचे आहेत. 2 3 4 आणि हा 5वा. आणि परत समोरचे जे राहिलेले 6 खांब आहेत ते 6 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. आता लाईन 35मध्ये आता खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे पहिले 5 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. 3 4 आणि हा 5. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. दोन. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 2 खांब टाकायचे. जेव्हा मी हे 2 खांब 3 खांब किंवा 7 खांब असं म्हणेन त्यावेळेस जे शेवटचा म्हणजे 7वा किंवा हा दुसरा खांब हा अर्धाच घ्यायचा. परत चॉकलेटी कलरचा धागा जोडून परत
2 खांब चॉकलेटी कलरची टाकून घ्यायची. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब टाकून घ्यायचे. परत आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा. चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. हा दुसरा आणि परत समोरचे जे राहिलेले 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. लाईन 36 मध्ये पहिले 2 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहे. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि चॉकलेट कलरचा अर्धाच खांब घालून घ्यायचा आहे. अर्धा. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. ही लाईन आपल्याला व्यवस्थित पाहावी लागणार आहे. यामध्ये भरपूर ठिकाणी अर्धा आणि चॉकलेटी व्हाईट भरपूर खांब आलेले आहेत. 2 खांब टाकून झालेले आहे. परत आपल्याला अर्धा खांब चॉकलेटी कलरचा टाकून घ्यायचा आहे. तर परत आता आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे परत 2 खांब टाकायचे. दुसरा अर्धा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा. तर आपल्याला समोर 7 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. 7 खांब टाकून घेते. तर 7 खांब टाकून झालेले आहेत. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा. 7वा अर्धाच खांब घेतला होता. तर परत 2 खांब आपल्याला चॉकलेटी कलर टाकून घ्यायचे आहेत. एक आणि हा दुसरा. आणि परत समोर राहिलेले जे 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. हे 5 खांब मी टाकून घेते. आता लाईन 37 मध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे आपल्याला पहिले 6 खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते व्हाईट कलरचे 6 खांब मी टाकून घेते. आता 1 2 3 4 5 आणि 6वा खांब. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा. चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला समोर 6 खांब टाकून घ्यायचे आहेत. व्हाईट कलरचे 6 खांब टाकून घेते. 6 खांब टाकून झालेले आहेत. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आहे आणि 2 खांब आपल्याला चॉकलेटी कलर टाकायचे आहेत. दुसरा. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा. व्हाईट कलरचा आपल्याला अर्धाच खांब टाकायचा आहे. बघू शकता मैत्रिणींनो.
अर्धा खांब टाकल्या झाल्याच्यानंतर परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा. चॉकलेटी कलरचा पण आपल्याला अर्धाच खांब टाकून घ्यायचा आहे. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 2 खांब टाकायचे आहेत. एक आणि हा दुसरा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा. आपले जे मात्रे तयार होतात ते हे आपले अर्धे खांबाचे मात्रे तयार होत आहेत. तर पण परत अर्धाच खांब टाकायचा आणि परत समोरचे जे राहिलेले 3 खांब आहेत ते 3 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. तर लाईन 38 मध्ये वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे पहिले 3 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 3 साखळीचा 1 खांब झालेला आहे. दुसरा आणि हा तिसरा. 3 खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहे. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि एकूण 18 खांब आपल्याला चॉकलेटी कलरचे टाकून घ्यायचे आहेत. ते मी 18 खांब चॉकलेटी कलरचे टाकून घेते. हे आपले 18 खांब टाकून झालेले आहे. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 3 खांब तयार करायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. आता लाईन 39 साठी खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे आपल्याला आता व्हाईट कलरचे एकूण आपल्याला 14 खांब घालून घ्यायचे. लाईन 39 मध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे ते मी टाकून घेते. आपले 14 व्हाईट कलरचे खांब टाकून झालेले आहेत. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब घालून घ्यायचे आहेत. आणि हा दुसरा. आणि परत समोरचे जे राहिलेले 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. समोरचे 8 खांब. हे बघा मैत्रिणींनो, आपल्या लाईन 33 पासून लाईन 39 पर्यंत आपलं चै हे अक्षर तयार झालेलं आहे. आता आपण त हे अक्षर तयार करणार आहोत. तर 40 मध्ये आपण वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे पहिले 8 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते 8 खांब मी टाकून घेते व्हाईट कलरचे. 8 खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. 1 आणि हा दुसरा. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 3 खांब टाकून घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे एकूण आपल्याला 8 खांब घालून घ्यायचे आहेत. ते चॉकलेटी कलरचे 8 खांब मी टाकून घेते. 8 खांब. तर आपल्याला समोरचे जे 3 खांब आहेत ते 3 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. आता आपण लाईन 41ला सुरुवात करणार आहोत. तर लाईन 41 मध्ये पहिले 9 खांब आपल्याला व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे ते व्हाईट कलरचे 9 खांब मी टाकून घेते. आता आपले 9 खांब टाकून झालेले आहेत. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. आणि हा दुसरा. आणि परत आपल्याला समोरचे 3 खांब
व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. दोन आणि हा तिसरा. परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. 1 आणि 2 आणि परत समोरचे जे राहिलेले 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. तर लाईन 42मध्ये वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे आपल्याला 8 खांब व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. व्हाईट कलरचे 8 खांब. हे आपले 8 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. तर परत आपल्याला हा धागा असा खालून घ्यायचा. हे बघा पाठीमागून आपले या प्रकारे दिसतं. आता चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला एकूण 13 खांब घालून घ्यायचे. 13 खांब घालून झाल्याच्या नंतर परत जे समोरचे जे राहिलेले 3 खांब आहेत ते 3 खांब आपल्याला व्हाईट कलरनं घालून घ्यायचे. म्हणजे या लाईनमध्ये 8 व्हाईट कलरचे, 13 खांब चॉकलेटी कलरचे आणि परत समोरचे 3 खांब व्हाईट कलरचे ते मी टाकून घेते. आता या लाईनमध्ये म्हणजे लाईन 43मध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकडं आपल्याला एकूण 14 खांब व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. ते व्हाईट कलरचे 14 खांब टाकून घेते. हे 14 खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहे. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. आणि परत समोरचे जे राहिलेले 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे. ते 8 खांब मी व्हाईट कलरचे टाकून घेते. तर एकूण 43 लाईनमध्ये आपलं छ आणि त हे अक्षर तयार झालेले आहे. आता आपण अक्षर ने हे तयार करणार आहोत. लाईन 44मध्ये पहिले वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे आपल्याला 8 खांब हे व्हाईट कलरनंच टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. आपले 8 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि 2 खांब आपल्याला चॉकलेटी कलरने टाकून घ्यायचे आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि हा धागा एकदम व्यवस्थित ओढायचा. आपल्याला 4 खांब व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. 2 3 आणि हा 4. तर 4 खांब व्हाईट कलरचे टाकून झाल्याच्या नंतर परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला एकूण 6 खांब तयार करायचे आहेत. ते मी चॉकलेटी कलरचे 6 खांब टाकून घेते. आपले हे 6 खांब टाकून झालेले चॉकलेटी कलरचे 6वा खांब अर्धा घेतलेला आहे. आता परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला समोर 4 खांब टाकायचे आहेत. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आणि समजतात की नाही, की मी कुठं म्हणजे सुधारणा करायला पाहिजे व्हिडिओमध्ये, हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून तुम्हाला कोणते नवनवीन जे नावं विणायचे असतील तर ते नावं पण मी विणून जे कमेंटमध्ये सांगा. मी नक्की त्याचे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करते. आता लाईन 46ला सुरुवात करणार आहोत आपण. लाईन 45ला सुरुवात करणार आहोत. तर 45मध्ये आता आपल्याला पहिले 4 खांब व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. 2 3 आणि हा 4. चौथा अर्धा घ्यायचा
आणि परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा. चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. परत व्हाईट कलरचा धागा घ्यायचा आणि व्हाईट कलरचे 2 खांब टाकायचे. दोन आणि परत चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि परत 2 खांब आपल्याला चॉकलेटी कलरचे टाकायचे आहेत. परत समोरचे 4 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकायचे आहेत. 2 3 आणि हा चौथा अर्धा आणि परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि 2 खांब आपल्याला चॉकलेटी कलर टाकून घ्यायचे आहेत. दुसरा अर्धा आणि परत समोरचे जे राहिलेले 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते 8 खांब. लाईन 46मध्ये परत वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे 8 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकायचे आहेत. ते मी टाकून घेते. आपले 8 खांब लाईन 46मधले वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे घालून झालेले आहेत. आता परत आपल्याला 2 खांब चॉकलेट कलर टाकून घ्यायचे आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा. व्हाईट कलरचे 4 खांब टाकायचे आहेत. दोन, 3 आणि हा चौथा. आता परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि परत आपल्याला एकूण 6 खांब चॉकलेट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते 6 खांब मी चॉकलेट कलरचे टाकून घेते. आपले 6 खांब टाकून झालेले आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे समोरचे 4 खांब टाकून घ्यायचे. ते मी 4 खांब टाकून घेते. लाईन 47मध्ये आपल्याला 8 खांब हे व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 8वा खांब अर्धा घ्यायचा आणि समोर आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. दोन. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि 4 खांब आपल्याला व्हाईट कलरचे टाकायचे आहेत. आणि परत आता चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि 2 खांब आपल्याला चॉकलेट कलर टाकून घ्यायचे आणि परत समोरचे जे राहिलेले 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. मी टाकून घेते. तर लाईन 47मध्ये आपलं हे अक्षर तयार झालेलं आहे. आता आपण यालाच जोडलेलं आपण तयार करणार आहोत. आता लाईन 48मध्ये वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे आता आपल्याला 8 खांब हे व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. ते मी 8 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. 8 खांब आपले टाकून झालेले आहेत. परत आपल्याला 2 खांब चॉकलेटी कलर टाकून घ्यायचे आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 3 खांब टाकायचे आहेत. 2 आणि हा तिसरा. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला एकूण 6 खांब टाकून घ्यायचे आहेत. 1 2 3
4 5 या सव्वा अर्धा घेतलेला आहे. आणि परत आता समोरचे जे राहिलेले 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. तर हे 5 खांब टाकून झालेले आहेत. आता लाईन 49 मध्ये पहिले खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे पहिले 4 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. 3 साखळीचा आपला पहिला खांब, तर परत हा दुसरा, तिसरा आणि हा चौथा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा. चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. आणि हा दुसरा. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. परत आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण 8 खांब घालून घ्यायचे आहेत. 2 ते 8 खांब मी घालून घेते. आपले चॉकलेटी कलरचे 8 खांब घालून झालेले आहे. आणि परत समोर आपल्याला व्हाईट कलरचे 8 खांब घालून घ्यायचे आहेत. ते परत मी टाकून घेते खांब. तर लाईन 50 मध्ये वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे पहिले 8 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. ते परत मी 8 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. हे 8 खांब टाकून झालेले आहेत. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. एक आणि हा दुसरा. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला एकूण 7 खांब घालून घ्यायचे आहेत. ते 7 खांब मी व्हाईट कलरचे टाकून घेते. दोन 7 खांब आपले टाकून झालेले आहेत व्हाईट कलरचे. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे. आणि समोर जे राहिलेले खांब आहेत ते पूर्ण खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. आपले 5 खांब टाकून झालेले आहेत व्हाईट कलरचे. आता लाईन 51 मध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे आपल्याला पहिले 3 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा अर्धाच घ्यायचा आहे. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला एकूण 13 खांब टाकून घ्यायचे आहेत. चॉकलेटी कलरचे मी 13 खांब टाकून घेते. 13 खांब टाकून झालेले आहे. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला समोर 8 खांब टाकून घ्यायचे आहेत. ते मी समोरचे 8 खांब टाकून घेते. हे लाईन 51 मधले 8 खांब टाकून झालेले आहेत. आता परत लाईन 52 मधले आपल्याला पहिले 8 खांब वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहे. ते मी टाकून घेते. आपले 8 खांब टाकून झालेले आहे. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकायचे आहेत. आणि हा दुसरा. आता परत समोरचे राहिलेले जे 14 खांब आहेत ते 14 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते मी 14ला 14 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. तर हे 14ला 14 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत लाईन 52 मधले. तर लाईन 53, 54 आणि 55 ह्या 3 लाईन आपण जे हे गॅप ठेवायला होते 3 लाईनचा, तो म्हणजे लाईन 55 पर्यंत मी हे 24 खांब
टाकून घेते 3 लाईनमध्ये. हे लाईन 52, 53, 54, 55 ह्या मी विणलेल्या आहेत. हे बघू शकता आपलं चैतन्य नाव तयार झालेलं आहे. आता आपण मच्छिंद्र हे नाव आपण भाग 3 मध्ये पाहणार आहोत. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. धन्यवाद.